तर आज आहे ना मी कुठे गेलतो माहिती का? हा कुठं अकोले तालुक्यातलं देवठाणचं धरण पाहायला. अगं बाबू, तर आपल्याला कुठं निघायचं म्हटलं विश्वासू सहकारी घ्यावं लागते. म्हणजे दोस्ताला घेतलं ना आलो ना भाऊ राहुल शेठच्या गाडीत, म्हणजे आपल्या जिगरी मित्राचे. आणि मग आलो देवठाणला तर इकडं पार जुने घरण बिरण राहुलच्या दाजींचं इकडं मशीनचं बी काम चालू होतं. राहुलला म्हणलं काय दारणाची बीत उकरी त्या काय. तर इकडं आपला अकोले तालुक्यात आहे ना लय जुनी मंडळी राहते बरं का. म्हणजे जुने घरण बिरण मोकारे अजून तुम्हाला सांगतोय. मग निघालो धरणाकडे इकडं, एका मागून एक इकडं सभा मंडपाचं काम चालू होतं. दोस्तांना म्हणलं भाऊ धरण दिसतं का नाही. आता तुम्हाला पण दाखवतो. ही एवढी धरणाची भिंत आणि इकडं पाणी पाणी जल है तो कल है. आणि इकडं झालं मशीन चालू. आता या मशीनला इंग्लिश मध्ये काय म्हणते मराठी मध्ये काय म्हणते मला तेवढं सांगा बरं. आता इकडं मशीनच्या उड्या बिड्या मारायचं पाहून म्हणलं आता मी वरून एकदा ऑब्झर्वेशन करणार आणि त्यानंतर स्वतः मशीनचे सूत्र हाती घेणार. मग काय मस्त पैकी मशीन मध्ये बसलो आणि चांगलं खेकड्यासारखं. आता जत्रातला काही खेकडा अजून गेला नव्हता. मस्त मशीन चालवलं म्हटलं आता भविष्यात घेऊन टाकू. मग राहुलला म्हणलं एवढ्या मशीनचं कोटेशन काढ. तो म्हणे अरे कोटेशन राहू दे. तो म्हणे तू मशीनची ताकद पाहि एकदा काय जबरदस्त आहे. कसं सॅनी कंपनीचं मशीन आहे. हा फुल पॉवर त्याच्यात ताकद नाही दिसते. हा बाय त्यानंतर राहुल म्हणे आपल्या दाजींकडे फॉकलँड मशीन आहे, जीसीबी आहे, फायरिंगचं मशीन आहे, पार टँकर आहे. तुम्हाला जी सर्व्हिस सुविधा लागेल ना ती पण उपलब्ध आहे. आणि तो म्हणे दाजीने एक ऑफर ठेवली शेतकऱ्यांसाठी. जर एखाद्या शेतकऱ्याचं 500 तासाच्या वरती काम आहे ना त्याला डायरेक्ट शिफ्टिंग चार्ज फ्री आहे. म्हणलं कुठं पार कुठं बी असू दे म्हणे. म्हणलं अरे बाप ये म्हणलं क्वालिटी बो पार ब्रेकर सुद्धा अवेलेबल आहे. मग त्याला म्हणलं हे जर चांगलं काम असेल ना मी कॅप्शन मध्ये दाजींचा नंबर टाकून देतो. म्हणजे जर मोठं काम असेल तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग धारणाचा एक चक्कर मारला. त्यानंतर राहुल भाऊच्या मस्त पैकी ना भावाच्या बंधूंच्या हॉटेलवरती जरा जेवण केलं दुपारचं. एक नंबर टेस्ट अँड क्वालिटी. हा की व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. आम्ही निघतो पुढच्या दौऱ्यावर. धन्यवाद.